नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आम्ही गेलेलो आहे पळसदरीला स्वामी समर्थांचं दर्शन करण्यासाठी। म्हणलं नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर चला स्वामींचं दर्शन करून येऊ। तर गेल्या वर्षी आम्ही ना एनडी स्टुडिओ बघण्यासाठी जाणार होतो, पण काही गेलो नाही कारण बंद होता एनडी स्टुडिओ। त्यामुळे आता येता वेळी स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायच्या अगोदर तिथे ना बाजूलाच रस्त्याच्या एनडी स्टुडिओ आहे, तर बघितलं तर चालू आहेत म्हणून म्हटलं चला स्वामींचं दर्शन करून जायचं आणि त्यानंतर मग एनडी स्टुडिओ बघायचा। म्हणून आम्ही आता निघालेले एनडी स्टुडिओ बघण्यासाठी। तर चला स्वामींचं छान दर्शन झालं, आरती झाली, तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। तर मी खूप दिवस झालं तुम्हाला व्हिडिओ पाठवलाच नाही, अपलोड केलाच नाही चॅनलवरती आपल्या, कारण मी गावी गेलेले होते त्यामुळे ना तिकडं जास्त नेटच नाही, त्यामुळे अपलोड होतच नव्हते व्हिडिओ। तर म्हटलं चला आता मोबाईल आलेले आहे तर व्हिडिओ सुद्धा अपलोड करू आणि गावचे सुद्धा व्हिडिओ आहेत ते मी एडिट करून पाठवणार आहे। आम्ही एनडी स्टुडिओ मध्ये पोहोचलेलो आहे, गाडी पार्किंगला लावली, त्यानंतर आता तिकीट काउंटरवरती चाललेलो आहे तिकीट काढण्यासाठी। तर चला तिकीट काढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। ज्याप्रमाणे विद्येचं माहेरघर आपण पुण्याला पाहतो ना, त्याचप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीचं माहेरघर म्हणजेच महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण जगासाठी ना ते मुंबई या ठिकाणी प्रसिद्ध आहे। तर इथं बघू शकता महाराज आपले छान अशा आसनावरती विराजमान झालेले आहेत। त्यानंतर मेन गेट आहे ना ते महाराजांच्या समोरच आहे। लगेच गेट मधून आल्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते आपल्याला। महाराजांना आता मी मुजरा करते। महाराजांना मुजरा केला, त्यानंतर तिकीट काढलेल्या होत्या। तर चला आता आतमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला दाखवते इथं स्टॅच्यू किती सुंदर अशा आहेत आणि इथं पोस्टर बघू शकता तुम्ही शाहरुख खान आणि काजलचं आहे। त्यानंतर आम्हाला गेटच्या आत सोडलं। गेटच्या आत सोडल्यानंतर तिकीट काउंटर च्या नंतर एक काउंटर आहे ना, तिकीट स्कॅन केली जाते आणि त्यानंतर आपल्याला आतमध्ये पाठवलं जातं। म्हणजेच बस असतात त्यांच्या सोडायला। ह्या बघा ओपन अशा बस आहेत, म्हणजे माणसांना शूट सुद्धा करता येतं मोबाईल मध्ये, त्यामुळे ना अशा ओपन बस आहेत। तर बसमध्ये आता बसलेलो आहे आणि आता चाललेलो आहे स्टुडिओ आतमध्ये कसा आहे तो बघण्यासाठी। तर चला तुम्हाला सुद्धा दाखवते की कसा आहे। तर ना मोठ्या माणसाची तिकीट आहे ती 700 रुपये आहे आणि छोट्या मुलांची आहे ती 300 रुपये आहे। मुंबईमध्ये अनेक फिल्म स्टुडिओ आहेत, त्यापैकी एक आहे तो स्टुडिओ एनडी स्टुडिओ। या एनडी स्टुडिओ मध्ये ना अनेक पिक्चर शूट केले जातात किंवा फिल्म शूट केले जातात। हा जो एनडी स्टुडिओ आहे ना तो पनवेल पासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजेच कर्जत मध्ये आहे। बस आहे ते इथवरच सोडून पाठीमागे गेल्यात। त्यानंतर आता आम्ही गेटच्या आत चाललेलो आहे एनडी स्टुडिओ आतमध्ये कसं आहे ते बघण्यासाठी। इथवर येण्यासाठी म्हणजे आपण पास काढतो तिथून इथवर येण्यासाठी 10 मिनिटं लागतात चालत यायचं म्हटल्यानंतर। तर बस सुद्धा असतात त्यांच्या किंवा आपण चालत आलो तरी सुद्धा चालतं। गेटच्या आत आल्यानंतर आपल्याला ओपन असा महल एक दिसतो आणि सभोवतानी ना त्याच्या भिंती घातलेल्या आहेत। जसं दिल्लीला लाल किल्ला आहे ना तसंच इथं बनवलेला आहे। खूप सुंदर असा ना हा परिसर आहे। धनपायो या चित्रपटाची शूटिंग सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। तर इथं बघू शकता जे प्रेम धन पायो हा चित्रपट आहे ते मिठाईचं मार्केट लागलेलं होतं ना ते या ठिकाणी लावून शूटिंग केलेली होती। खूप सुंदर मोठा असा परिसर आहे आणि राजा छत्रपती म्हणजेच अमोल कोल्हेंची जी मालिका सिरियल होती ना ती सुद्धा इथं शूट झालेली आहे। तर त्या ताईंना थोडीशी माहिती सांगतायत ते आपण ऐकू आता। समोर जे आहे ती दिवाणी खास आहे, जे खास लोकांसाठी बनवण्यात। त्याच्यामध्ये एक मीना बाजार धनपाय मूवीमध्ये सुद्धा एक मिठाईचं मार्केट दाखवण्यात आलं होतं। कुछ उनके लिए मिठाले ते चलो जे मार्केट होतं ते झालेलं आहे। राजा शिवछत्रपती अमोल कोल्हेंची सिरियल होती त्याचं शूट झालेलं आहे। काशीबाई बाजीराव बल्ला सिरियल आहे, राव रंबा मूवी आहे। तर भरपूर सारे अल्बम सॉन्ग सिरियल्स वगैरे त्याचं शूट केलेलं आहे, ते तिथे दाखवण्यात आलं। ओके, ते पाहून घ्या। म्हणजे या डोअरनी जायचं, लेफ्ट साईडला शीश महल आहे। प्रेमरतन धनपाय मूवीमध्ये जो काचेचा महल दाखवण्यात आला होता तो आहे, समोरच शनिवार वाडा आहे जो पानिपत मूवीसाठी स्पेशली बनवण्यात आला होता। फुलवंतीमध्ये जी लांबी होती मदन मंजिरी त्याचं सुद्धा शूट इथे झालं। समोरच मोठी कमान आहे, तिकडून तुम्हाला पुढे जायचं। आता ह्या राजवाड्यातून पाठीमागच्या साईडला जाण्यासाठी रस्ता आहे, म्हणजेच एक दरवाजा आहे तिथूनच आम्ही आता बाहेर पडतो म्हणजे शेष महल बघण्यासाठी। आणि दुसरे सुद्धा जे महल आहेत राजवाडे आहेत ते सुद्धा इथून आता आपल्याला चालू होणार आहेत। तर चला बघू शकता तुम्ही प्रेम धनपायो मध्ये हा सेट तुम्ही बघितलाच असेल। त्या दोघांना इकडं आहे तो काचेचा महल आहे तो बघण्यासाठी जायचा आहे। एवढे दिवस झालं मुंबईमध्ये राहत्या पण कधी स्टुडिओ कधी बघितले नव्हते। म्हटलं चला आज ना संधी आलेली आहे साधून आपल्याला, म्हणजेच
स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं की त्याच रस्त्यावरती ना हा एनडी स्टुडिओ आहे. गेल्या वर्षी आम्ही येणार होतो पण ना बंद होता, त्यामुळे काय आलो नाही. तर म्हटलं चला संधी चांगली साधून आलेली आहे तर का सोडा, म्हणून आलेले आहे. तर बघू शकता हा येतो शीश महल. हा महल आहे तो पूर्ण काचचा आहे. एकही तुम्हाला लाकूड दिसणार नाही किंवा वीट सिमेंट असं काही सुद्धा दिसणार नाही. पूर्ण ना हा महल आहे तो काचेमध्ये बनवलेला आहे. तर बघू शकता एवढा सुंदर महल आहे ना. आम्ही तिथं शूट सुद्धा केलं, रील वगैरे शूट केल्यात. त्यानंतर आम्ही इथून गेलो. खूप वेळ आमचा इथंच गेला. तर बघू शकता वरती सुद्धा पूर्ण काचच आहेत सभोवतानी महलच्या. तर झुंबर सुद्धा खूप सुंदर असं होतं. तर चला आता तुम्हाला दाखवते दुसरा महल. तर हे जे सिंहासन तुम्ही बघताय ना ते आहेत पानिपत या चित्रपटात मधली सिंहासन आणि हिंदी जी सिरियल होती ना काशीबाईराव बल्लाळ, याचे सुद्धा शूटिंग इथंच झालेले आहे. तर बघू शकता राजगृह याला म्हणायचं, महल पण म्हणू शकत नाही आपण. ओपन असा आहे, खूप सुंदर असा हा राजगृह आहे. तर चला आता बाहेरून पण तुम्हाला मी दाखवते की राजगृह बाहेरून कसा दिसतो. तर आतून तर आपण बघितला खूप सुंदर असा आहे, तर बाहेरून ना असं दिसतो राजगृह. तर तुम्हाला दाखवते प्रेम धन पायो मध्ये जो सेट होता ना तो तुम्ही बघितलाच असेल एकदा तरी त्या गाण्यामध्ये. तर तो आहे हा सेट. मगाशी दाखवला होता तुम्हाला मी येता वेळी आणि दुसऱ्या वेळी आता दाखवत्या. आम्ही इथं फोटो सुद्धा छान छान काढले. विघ्नेश माझा फोटो काढत होता. आणि तुम्हाला दाखवते जो शनिवार वाडा आहे ना त्याचं गेट आतून कसं दिसतं. तर हे बघा शनिवार वाड्याचं गेट आहे ते आतून असं दिसतं. लगेच राजगृहातून बाहेर पडल्यानंतर लगेच शनिवार वाडा लागतो आणि ह्या मूवीज आहेत ना ते इथं शूट झालेले आहेत. तर हा आहे शनिवार वाडा. असं वाटत होतं पुण्यालाच गेलेलो आहे शनिवार वाडा बघितल्यानंतर. आणि ज्या वेळेला आम्हाला बस सोडायला आलेली होती ना तेव्हा त्या गेट मध्ये उतरलं आणि आतमध्ये गेलो. त्यानंतर आम्ही शनिवार वाड्याच्या गेट मधून बाहेर पडलेलो आहे. तर खूप छान असा शनिवार वाडा आहे. सेम असं वाटतं की पुण्यालाच गेलेलो आहे आणि शनिवार वाडा बघतोय. चला आता आम्ही चाललेलो आहे केबीसीच्या इकडे, म्हणजेच कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा सेट बघण्यासाठी. तर हा स्टुडिओ आहे ना तो 50 एकर मध्ये पसरलेला आहे. टाइम कॉवर्स, जुदाई अकबर, शीश महल, शनिवार वाडा, रॉयल पॅलेस, रायगड, राजगड, अशोका यासारखे असे फार फार सुंदर ना लोकेशन इथं बघण्यासारखे आहेत. नक्कीच ना एनडी स्टुडिओला एकदा तरी भेट द्या. खूप सुंदर सुंदर सेट बघण्यासारखे आहेत. पिक्चर कसे शूट होतात, कुठे होतात, कसे लोकेशन आहे ते आपल्याला कळतं, समजतं. मी तर पहिल्यांदाच आलेले होते. सर्व हे सेट बघून किंवा लोकेशन बघून खूप मनाला समाधान वाटलं. म्हटलं काहीतरी वेगळं आपण बघतोय, छान वाटलं मनाला. तर चला आता केबीसीच्या इथं आम्ही पोहोचलेलो आहे. आतमध्ये जाणार आहे आणि केबीसी कसं आहे ते बघते. म्हणजे कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम इथं काही शूट होत नाही, पण त्याचा सेट आहे ना जो तो इथं तयार केलेला आहे. केबीसीच्या आतमध्ये जाण्यासाठी 2 दरवाजे होते, एका उजव्या साईडला एक डाव्या साईडला. तर आम्ही उजव्या साईडच्या दरवाजामधनं आत गेलो आणि बघितलं तर ना पहिल्या काळातले कॅमेरे आहेत ना ते होते. तर पहिल्या काळामध्ये जास्त कॅमेरे नव्हते किंवा टीव्ही किंवा चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा, फोटो असं काही सुद्धा काढण्यासाठी नव्हतं. म्हणून ना पहिली लोक जर मुंबई बघायची असेल, दिल्ली बघायची असेल किंवा राजस्थानचे जे महल आहेत ते बघायचे असतील तर अशा प्रकारे बघत होते. आणि खूप साऱ्या ना पहिल्या काळातील पिक्चरच्या सीडी सुद्धा इथं होत्या. ते सर्व काय बघितलं, पण आम्हाला केबीसीचा सेट काय बघायला भेटला नाही कारण बंद होतं ते. त्यामुळे आम्ही तिथं काही गेलोच नाही. आणि आता म्हटलं चला आपल्याला राजस्थानमध्ये गेल्यासारखं फिलिंग व्हायला पाहिजे, तो महल कसा आहे तो बघू. म्हणजेच प्रेम धन पायो या पिक्चर मध्ये जो सेट आहे ना पूर्ण 6 महिने तर शूट चाललेलं होतं, तोच आपल्याला सेट बघायचा आहे. तर चला आपण जायचं या गेट मधून आतमध्ये आणि बघायचं आहे राजस्थानमध्ये अशा प्रकारे ना महल आहेत आणि खूप सुंदर प्रकारे ना त्यांनी सजवलेला आहे, कलर दिलेला आहे. आणि बाहेरच्या साईडला सुद्धा याच्या ना खूप सारी जागा आहे आणि खूप सारे छान छान लोकेशन तयार केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला प्रेम धन पायो पिक्चर मध्ये हे सगळे ना सेट आहे ते तुम्हाला दिसलेच असतील आणि बघितलेच असतील सुद्धा. सेट आहे तसेच आहेत, तर निगा सुद्धा त्याची तेवढीच घेत असतील ते. तर आतून ना महल असा आहे. प्रेम धन पायो मध्ये हा जो महल आहे ना तो आतून सेम हाच आहे. तर बघू शकता खूप सुंदर. बघून ना असं वाटलं पिक्चर मध्ये जे आम्ही बघितलं तेच आम्ही इथं बघतोय. त्यानंतर आम्ही चाललेलो आहे दुसरा सेट बघण्यासाठी. तर विघ्नेशच्या पप्पा आणि विघ्नेश पुढे गेलेले आहेत, मी हळूहळू चाललेले आहे कारण चालून चालून दम भरलेला होता. म्हणून म्हटलं चला हळूहळू जाऊ. तर सेट बघण्यासाठी खूप सारे आहेत, पण ना आपल्याला चालावं खूप लागतं. बस न सोडतात ना एकाच गेटवरती आणि तिथून आपल्याला सर्व काही चालतच बघावं लागतं.
तर चला आता निघालेलो आहे तिकडे. तर तुम्हाला हे सुद्धा गेट दाखवते. इथं फक्त ओपन असं ना मैदान आहे आणि असं खांब वगैरे आहेत, म्हणजे मंदिर ओपन असतात ना त्या प्रकारे. तर आता तुम्हाला पुढे दाखवते की भिंतीला कसे स्टॅच्यू तयार केलेले आहेत. तर बघू शकता की खूप सुंदर असे ना स्टॅच्यू तयार केलेले आहेत भिंतीलाच. तर ते बघून सुद्धा खूप छान वाटतं. तर चला पुढे आता कोणता सेट आहे तो बघू. आणि असं वाटत होतं की शूटिंग आपल्याला बघायची आहे आणि बघून देतील का, कारण एका भाऊंना विचारलं आम्ही तिथं की आम्हाला शूटिंग बघायची आहे, बघून देतील का. तर ते बोलले शूटिंग बघून देतात, पण काही बघून देतात तर काही बघून देत नाहीत, म्हणजे डायरेक्टर असतात ते. तर बघू आपण पुढे शूटिंग चालू आहे, आपल्याला बघून देता येत का नाही ती. चला तर मग जाऊ आपण. तर ही बघा विठ्ठलाची केवढी मोठी मूर्ती आहे. ती बघितल्यानंतर नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो रायगड मध्ये, म्हणजेच रायगड सेट बनवलेला आहे तिथे. तर तिथं शूटिंग चालू होती, त्यामुळे आम्हाला आतमध्ये सोडलं नाही. आम्ही खूप जाण्याचा प्रयत्न केला, पण ते भाऊ बोलले की तुम्हाला एकट्याला जर सोडलं तर दुसरी सुद्धा येतात, त्यामुळे आम्ही सोडू शकत नाही. आणि आम्ही गुहा पण बघायला गेलो, तिथं सुद्धा शूटिंग चालू होती, म्हणून तिथं सुद्धा आम्ही काही गेलो नाही. आणि आता आम्ही परत आलेलो आहे. तर त्यांची बस आम्हाला आमची गाडी पार्किंगला लावलेली आहे, तिथपर्यंत सोडा येणार आहे. छान छान बघायला आहे, आम्हाला सुद्धा आवडलं बघून. तर चला आता घरी जायचं आहे. तर चला गाडी पण पार्किंगला लावलेली आहे इकडे. तर जाऊ आपण आता घरी. तर चला आता एनडी स्टुडिओ सगळा बघितला, पण काही ठिकाणी शूटिंग चालू होती, त्यामुळे आम्हाला आतमध्ये काही सोडलं नाही. आणि शूटिंग सुद्धा आम्हाला बघायची होती, पण तिथं सुद्धा सोडलं नाही. म्हटलं चला आता एनडी स्टुडिओ पूर्ण बघितला, मस्त वाटलं, छान वाटलं की सेट कसे असतात ते मी पहिल्यांदाच बघितलं आणि समाधान वाटलं. खूप छान असा स्टुडिओ आहे. तुम्ही सुद्धा या स्टुडिओला कधीतरी भेट द्या. जवळच्या जवळ आहे आणि आपल्याला येण्या जाण्यात जवळ आहे. फक्त पनवेल पासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना बाय.